साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर फोटोची सवाद्य मिरवणूक काढून उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे। साई मंदिर परिसरात भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेलं मयूरद्वार आकर्षण ठरतंय। उत्सवाचं यंदाचं 115वं वर्ष आहे। हजारो भाविक साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये येत आहेत। सध्या शेकडो पायी पालख्या दिंडीत शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि भक्तांच्या निवास दर्शन आणि सुरक्षेची विशेष काळजी साई संस्थांकडून घेण्यात येते। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि उद्या साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। तर रामनवमी निमित्ताने शेगावातले श्री संत गजानन महाराज मंदिर आज आणि उद्या 24 तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला। उद्याच्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात रवाना झाल्या असून आजपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। उद्या मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। लोणावळ्यातील कार्ला गडावरील आई एकविरा देवीचं माहेरघर असलेल्या देवघर गावात भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा रंगला। एकविरा देवीचे भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भैरवनाथांच्या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडक गावात मरगाई देवीची यात्रा संपन्न झाली। यात्रेच्या वेळी रामायणातल्या कथेचा आधार घेऊन त्राटकीचे सोंगे सादर केले जातात। श्रावणाची बहीण त्राटिका आणि तिच्या राज्यकारभार विषयीचं सोंग या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं। नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरात यंदा 17,000 नारळांची एक अत्यंत नयनरम्य आणि श्रद्धापूर्ण आरास साकारण्यात आली आहे। तब्बल 17,000 नारळांनी मंदिराचं सभामंडप तसंच प्रवेशद्वार वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आलं। रामनवमी उत्सव संपल्यावर काही दिवसांनी हे सर्व नारळ फोडून प्रसाद स्वरूपात वाटले जाणार आहेत। विशेष म्हणजे भव्य आरास करण्यासाठी कोणत्याही कलाकाराची मदत घेतलेली नाही। रामभक्तांनीच अहोरात्र मेहनत करून हे दिव्य रूप साकारले। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरात रामनवमीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामांचे बॅनर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत। उद्या संध्याकाळी माणगावात शोभायात्रा काढली जाणार आहे। साई मंदिरापासून सुरू होणाऱ्या या शोभायात्रेची सोनभैरव मंदिरात महाआरतीनंतर सांगता होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.